पुणे बिल्डर पुत्र पोर्शे कार अपघात प्रकरणातील अपडेट न अपघातात झालेल्या गाडीत कुठलाही तांत्रिक बिघाड नसल्याची माहिती समोर आलेली आहे। पोर्शे कंपनीने केलेल्या अधिकृत तपासणीच्या अहवालातून ही माहिती स्पष्ट झालेली आहे। काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये एका बिल्डर पुत्राच्या विशाल अग्रवाल यांच्या मुलाने अपघात केलेला होता। यामध्ये त्या पोर्शे कारची पोर्शे कंपनीने तपासणी केली आणि यानंतर या तपासणीमध्ये कारमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता अशी माहिती समोर आली आहे। काही दिवसांपूर्वीच कंपनीचे काही अधिकारी पुण्यात आलेले होते आणि त्यांनी या कारची पाहणी केलेली होती। अपघातावेळी कारमध्ये काही तांत्रिक बिघाड झालेला होता का याची तपासणी करण्यात आली, मात्र यावेळी कारमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झालेला नव्हता अशी माहिती या तपासामधून समोर आली आहे। पोर्शे कंपनीचे जर्मनीतील देखील काही प्रतिनिधी पुण्यामध्ये आलेले होते। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, काही दिवसापूर्वीच पोर्शे कंपनीचे काही अधिकारी जे होते ते पुण्यामध्ये आलेले होते। त्यांनी पोर्शे या गाडीची पाहणी देखील केलेली होती आणि आता या गाडीमध्ये अपघातावेळी कोणताच तांत्रिक बिघाड झालेला नसल्याचं कळतंय। या सगळ्या प्रकरणातली अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, कारण जेव्हा अपघात झाला तेव्हा अपघातानंतर अल्पवयीन आरोपीच्या पालकांकडून असा दावा करण्यात आलेला होता की गाडीमध्ये तांत्रिक बिघाड होता आणि म्हणून अपघात झाला आणि मग त्यात 2 बळी गेले। मात्र काही दिवसांपूर्वी पोर्शे कंपनीचे मुंबईवरून जे काही कर्मचारी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये आलेले होते त्यांनी अपघात झालेल्या गाडीची तपासणी केली। संपूर्ण अहवाल जो आहे तो गाडीचा जमा केलेला होता आणि तो अहवाल काही वेळापूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। पोर्शे कंपनीकडून जो अहवाल सुपूर्द करण्यात आलाय त्या अहवालामध्ये असं स्पष्टपणे म्हटलं गेलंय पोर्शे कंपनीकडून की गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड झालेला नव्हता। अशा पद्धतीने परिवाराकडून अग्रवाल परिवाराकडून जो दावा करण्यात आलेला होता तो अत्यंत चुकीचा आहे। गाडी ही चेक करून पाठवलेली होती, कुठल्याही पद्धतीचा बिघाड गाडीमध्ये नव्हता। मग जी शक्यता दावा अग्रवाल कुटुंबियांकडून केला जात होता तो पूर्णपणे फोल ठरल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। अर्थात अपघातानंतर कुठलं तरी एक कारण शोधून अपघाताची जबाबदारी ढकलायची असा प्रयत्न अग्रवाल कुटुंबियांचा पाहायला मिळालेला होता। मात्र पोलिसांनी आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा गाडीची तपासणी केलेली होती, अर्थात ही संपूर्ण गाडी हायली इम्पोर्टेड गाडी असल्यामुळे तिचा संपूर्ण जो अहवाल आहे तो डॅशबोर्डमध्ये कम्प्युटर लावल्यानंतर गाडी किती वेगाने जेव्हा अपघात घडला तेव्हा पळत होती, गाडीचे किती वेळा अपघाताच्या वेळी ब्रेक दाबले गेले, अशा बारीक बारीक गोष्टींचा जो प्रश्नांचा एकूण अहवाल आहे तो पोलिसांना जेव्हा सुपूर्द केला गेला तेव्हा ही बाब स्पष्ट झालेली आहे की गाडीत बिघाड नव्हता। मग जी दुसरी महत्त्वाची शक्यता व्यक्त केली जाते की गाडी ही बेफाम वेगाने चालवली गेली आणि त्यात 2 बळी गेले, तर यात गाडी चालवणाऱ्या आरोपीची सगळ्यात मोठी जबाबदारी ठरते। हा अहवाल या प्रकरणातला आतापर्यंतचा सगळ्यात महत्त्वाचा अहवाल आहे। गुन्हे शाखेकडून या अहवालानंतर पुढे नेमकी काय उचलली पावलं जातात हे पाहावं लागेल। मात्र सगळ्यात महत्त्वाचं कोर्टामध्ये या अहवालाला किती सगळ्याच गोष्टी मांडत असताना ज्यामध्ये गाडीमधले जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत मागचे आणि पुढचे त्याचं रेकॉर्डिंग देखील ॲक्च्युअल टाइम हे गाडीमध्ये होत असतं, ते मात्र अद्याप मिळालेलं नाही। ते मिळवावं लागेल आणि कशा पद्धतीनं नेमकी घटना घडली त्याचं व्हिडिओ स्वरूपातलं जे चित्रीकरण आहे ते देखील उपलब्ध करावं लागेल। त्याच्यासाठी एक वेगळा अर्ज गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून पोर्शे कंपनीकडे करण्यात आलेला आहे। मात्र जेव्हा पोर्शे कंपनीचे मुंबईचे काही लोक ही गाडी तपासण्यासाठी आलेले होते तेव्हा ती गाडी चालू होत नव्हती, ती ढकलून मागे पुढे करण्याचे प्रयत्न झाले। जेव्हा ही गाडी चालू होईल तेव्हा त्यातला जो आणखी महत्त्वाचा तपशील आहे तो समोर येईल, त्याचा एक स्वतंत्र अहवाल पुणे पोलिसांना सादर केला जाणार आहे। अर्थात त्यातलं व्हिडिओ चित्रीकरण जे आहे ते महत्त्वाचं ठरेल, म्हणजे जेव्हा अपघात घडला होता तेव्हा गाडीच्या मागची आणि पुढची जी परिस्थिती आहे ती त्यामध्ये स्पष्टपणे दिसेल आणि हा अहवाल या सगळ्या आतापर्यंतच्या तपासात तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे। पाहावं लागेल या सगळ्या संदर्भानं पुढे नेमक्या वेगवेगळ्या कोणत्या गोष्टी घडतात। पोर्शे बिल्डर पुत्र अपघात प्रकरणामध्ये सध्या जे आरोपी गजाआड आहेत त्यांची चौकशी एकीकडे सुरू असताना त्यातून वेगळी काही माहिती तर या कार अपघात प्रकरणातली नवनवी माहिती कायम समोर येते, दिवसेंदिवस समोर येते आणि आता पोर्शे कार संदर्भात आलेली ही महत्त्वाची माहिती। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।